नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आणि आज परी, मी आणि दक्ष चाललेला आहे पुण्याला आणि जातानाचा पूर्ण प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचबरोबर पुण्याला जाण्यासाठी ना पंढरपूरमधून खूप आरामदायक आणि कमी खर्चाचा आणि छान असा फास्ट असा होणारा प्रवास कोणता कशा पद्धतीचा आहे तर ते मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर व्हिडिओला नक्की कंटिन्यू राहा। आलेलो आहे आम्ही स्टेशनमध्ये ट्रेनमध्ये आणि ही जी ट्रेन आहे ती म्हैसूर पंढरपूर ट्रेन आहे जी 1 वाजता बरोबर पंढरपूरमधून निघते आणि 2 वाजता कोडवाडीमध्ये पोहोचते। बरोबर 1 वाजून 1 मिनिटांनी ट्रेन स्टार्ट झालेली आहे। बरोबर 1 वाजून 2-3 मिनिटातच ट्रेन स्टार्ट झालेली आहे। स्टार्ट जर्नी पंढरपूर टू पुणे। आणि त्याच्यानंतर मग इथे बरोबर 2 वाजता आम्ही पोहोचलेलो आहे कुर्डवाडी जंक्शनमध्ये। आणि इथे मात्र ना आता आपल्याला 1 तासाचा वेट करायचा आहे, कारण जी दुसरी इंटरसिटी एक्सप्रेस जी येणार आहे सोलापूरवरून ती इथे ना बरोबर 3 वाजता येणार आहे। 3चं टायमिंग आहे, पण आज ती थोडीशी लेटच आली, 2:15ला आली आणि आता आलेली आहे आणि आम्ही इथे बसलेलो सुद्धा आहे। तर बसल्यानंतर एकदा ना ही इंटरसिटी एक्सप्रेस एवढी म्हणजे सुपरफास्ट नावच आहे, इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून। तर खूप फास्ट असते, बरोबर तिनं लेट जरी झाली होती ना तिनं बरोबर टाईम कवर केला आणि वेळेत 6:15 दरम्यान ना ती बरोबर पुण्यामध्ये पोहोचलेली आहे। तर खूप फास्ट असा हा प्रवास होता आपला। जर का तुम्हाला फास्ट प्रवास करायचा असेल पंढरपूरवरून पुण्याला जाण्यासाठी आणि तो पण स्वस्तात मस्त आणि आरामदायक असा, तर तुमच्यासाठी हा खूप छान असा ऑप्शन आहे। पंढरपूरवरून बरोबर 1 वाजता म्हैसूर पंढरपूर अशी गाडी आहे, दररोज असते आणि ही गाडी, आणि म्हैसूरवरून पंढरपूरला आणि त्याच्यानंतर मग कुर्डवाडीतून तुम्ही चेंज करून इंटरसिटी एक्सप्रेसने पुण्याला येऊ शकता। आणि त्याच्यानंतर मग हा दुसऱ्या दिवसाचा दिवस चालू झालेला आहे। 2 दिवसाचे मिक्स असे व्हिडिओ केलेले आहेत आणि ते सकाळी मोठ्या वहिनी ज्या आहेत, मी मोठ्या भावाच्या घरी आलेले आहे पहिल्यांदा, आणि मोठ्या वहिनी ज्या आहेत ते सकाळी चाललेले आहेत तिथे जॉबला आणि पटपट आवरून असं। आणि यांचं हे सकाळचं बघताना मला ते नाच ग घुमाचा सीन माझ्यासमोर दिसत होता, मला तो पिक्चर पाहायला। तसं यांचं सकाळचं रुटीन असतं, एकदम फास्ट आवरायचं सगळं आणि जायचं। आणि त्याच्यानंतर मग वहिनी गेल्यानंतर मग आम्ही सकाळी नाश्ता वगैरे केल्यानंतर मुलांची आंघोळी वगैरे सगळं करून आणि निवांत असे मग बसलो होतो आणि मग हे मुलींचं चालू होतं, सगळ्यांचं मस्त असं एन्जॉयमेंट चालू होतं। तर मग नाश्ता वगैरे केला होता आम्ही। नंतर घरचे गावाकडून आणलेले खूप सारे आंबे होते ते खाल्ले। तर मोठ्या वहिनी गेल्या सकाळीच कामावरती आणि आता आम्ही आहे छोटी वहिनी आणि आम्ही घरी नाश्ता वगैरे करून खाऊन बसलोय निवांत। आता काय करणार आहे, आता परत स्वयंपाक करायचा, खायचा आणि परत बसायचं, एवढंच काम आहे आम्हाला। आणि ते बघू शकता गावाकडून आणलेले आंबे येतं, तर नुसता ताव मारलेला आहे सगळ्यांनी आंब्यावरती।
आणि खाऊन पिऊन मग ना अशा पद्धतीचे मुलांचे खेळ चालू होते. तर अशा पद्धतीचे आमचा पुण्यातला पहिला दिवस होता मुलांच्या मामाच्या घरचा. तर एन्जॉय करण्यासाठी आणि सुट्टी दक्ष आला आहे तर दक्षला जरा चेंज म्हणून कुठंतरी न्यावं म्हणून मग अशा पद्धतीचं त्यांचं एन्जॉयमेंट चालू होतं मुलांचं. आणि इथे मामी जे आहेत ते अशी छान पद्धतीने मुलांना खेळवत होती, छोटी मामी वगैरे. तर ती पण इकडेच आली होती, छोटी जी आहे ती मोठ्या भावाच्या घरी, कारण छोटा भाऊ जो आहे तो जॉबसाठी. कुठं चाललोय आपण? जॉबसाठी बाहेर गावी गेलेला होता भाऊ, म्हणून ती छोटी सुद्धा इकडेच आलेली होती. तर मग दिवसभर खाणं पिणं खेळणं आराम वगैरे झाल्यानंतर आम्ही सायंकाळी अशा पद्धतीने गार्डनमध्ये गेलो होतो. आणि खूप छान असं हे गार्डन आहे. खूप छान छान असे फुलं आहेत तिथं, खेळण्यासाठी मुलांना खूप सारे गेम्स आहेत. आणि त्याचबरोबर एक्सरसाइज करण्यासाठी सुद्धा खूप साऱ्या एक्सरसाइजचे टूल्स आहेत तिथे. तुम्ही बघू शकता इथे सगळे लोक एक्सरसाइज पण करत आहेत, त्याचबरोबर वॉकिंग करतात. लहान मुलं खेळतात. हे बघा अशा पद्धतीचं एक्सरसाइजचं आहे. सगळे असे चालू आहे, कोणाचं काय अशा पद्धतीने. आणि खूप छान असं हे मस्त आराम शांत आणि सुंदर स्वच्छ असं हे गार्डन होतं. आणि त्या परी आणि मामीचं चालू होतं थोडंफार एक्सरसाइज टाईमपास म्हणून. तर अशा पद्धतीचा होता आमचा पुण्यात आल्यानंतरचा दुसरा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि बाय बाय. आणि परीचे बघा मस्ती कशा पद्धतीची चालू आहे, एक्सरसाइज करताय मॅडम.